तर्कशास्त्रातील राजांचे रहस्य. सो प्रियानो, मी बघतो की बऱ्याचशा राजांबद्दल प्रियानो आपण बायबलमध्ये बघितलेलं आहे. सगळ्यात जास्त प्रसिद्ध राजा कुठला आहे बायबलमध्ये? दावीद राजा आहे की नाही. तसंच दावीदासारखे अनेक राजे आहे प्रियानो, आणि आम्ही बघतो की खूप अशा गोष्टी त्यांच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतील प्रियानो. आणि प्रभू आज त्या सगळ्या गोष्टी प्रियानो आम्हाला शिकवणार आहे. आणि या 7 दिवसामध्ये प्रियानो प्रभू आम्हाला खूप आत्मिकरित्या प्रियानो प्रभू चालवणार आहे. आणि आज प्रियानो जे बायबलचे राजे आहेत त्यांच्याबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत की बायबलमधले कुठले कुठले राजे होते, कोणते कोणते राजे परमेश्वराच्या भयात राहिले, कुठले राहिले नाही, त्यांच्यासोबत काय झालं. त्याचबरोबर राण्या पण होत्या आहे की नाही. एखाद्या राणीचं नाव सांगता येईल? बायबलची राणी, बायबल एस्तेर राणी, आणखी दुष्ट राण्या पण होत्या, इजबेल, आणखी अथल्या, आणखी हेरोदिया है ना. सो आम्ही बघतो की काही चांगले राजे झाले, काही वाईट राजे झाले, आणि या सगळ्यांचा इतिहास प्रियानो आम्ही बायबलमधून बघणार आहोत. सो हे 7 दिवस पण आम्हाला कमी पडतील प्रियानो. इतकं डीप गोष्टी प्रियानो, इतक्या खोल गोष्टी प्रियानो या विषयामध्ये आहे. आणि जर प्रियानो ह्या गोष्टी जर आम्हाला समजल्या तर माझा विश्वास आहे प्रियानो जवळजवळ बायबल पूर्णपणे तुम्हाला समजेल. हालेलुया. कारण प्रियानो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रियानो अनेक राजांच्या बद्दल प्रियानो बायबलमध्ये सांगितलेलं आहे. परंतु प्रियानो हे मानवीय राजे बघण्या अगोदर प्रियानो एक राजात ही राज आहे, जो राजांचा राज आहे. त्या राजांच्या राजाला सगळ्यात अगोदर आम्ही बघणार आहोत. हालेलुया. जगातले राजे हे दुय्यम स्थानी आहे. हालेलुया. बरोबर आहे. जगातले राजांचं राज्य हे मानवीय राज्य आहे प्रियानो, ते तात्पुरतं आहे. परंतु जो राजाधिराज सर्व काळ असणारा युगानयुगाचा राजा तो आमचा परमेश्वर, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आणि आज प्रियानो आम्ही त्या राजालाच बघणार आहोत जो सर्वात उंच आहे, जो राजाधिराज आहे. त्या राजाला आम्ही बघणार आहोत. त्यानंतर आम्ही इस्रायलचे राजे बघणार आहोत. कुठले राजे चांगले होते, कुठल्या राजांना राजवाड्यात मूठमाती मिळाली, आणि अशा अनेक गोष्टी आहे प्रियानो. इतकं रहस्य या विषयामध्ये आहे. आणि जसं प्रियानो तुम्ही सुरुवातीपासून जर या विषयाला तुम्ही कंटिन्यू जर केलं प्रियानो तर तुम्हाला इतकं सुंदररित्या प्रियानो ह्या वचनाचा उलगडा होईल. म्हणून प्रियानो तुम्ही सुरुवातीपासून प्रियानो या वचनाला, या विषयाला तुम्ही कनेक्ट राहा. प्रभू तुम्हाला खूप अनुग्रह याद्वारे प्रदान करेल. आणि प्रियानो आम्ही या समय देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया प्रगटीकरण याचा 19 अध्याय वचन 13 आणि 16. प्रगटी 19, Revelation 19 verse 13 and 16. 13 ते 16 पर्यंत. हालेलुया. सो प्रियानो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघत आहोत की आमचा परमेश्वर जो आहे प्रभूंचा प्रभू आहे, आणि त्याच्या एका नावापेक्षा प्रियानो मी बघतो की एक सर्वात महान नाव जे त्याला दिलेलं आहे ते आहे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. हालेलुया. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, जो योहान आहे तो या वचनामध्ये ज्या प्रकारे लिहित आहे प्रियानो, वचन जर 14 पासून आम्ही बघितलं, स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजविल आणि सर्व समर्थ देव त्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचं वर्णन प्रियानो, ज्या गोष्टी प्रगटीकरणामध्ये होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी घडणार आहे प्रियानो, त्याबद्दल प्रियानो जो योहान आहे प्रियानो तो लिहित आहे की ज्या प्रकारे तो प्रभूंचा प्रभू, जो राजांचा राजा येणार आहे, ज्या प्रकारे वचन 16 मध्ये जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याच्या वस्त्रावर, कोणाच्या वस्त्रावर? प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा
काय लिहिलेलं आहे? हालेलुया. सो प्रियानो, आम्ही बघतो की आमचा जो प्रभू आहे तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्वात महान परमेश्वर, राजाधी राज परमेश्वर आहे. हालेलुया. तो प्रभू राजांचा राजा आहे. आम्ही बघतो की जगातले जे राजा आहे त्याच्यापेक्षाही अतिउच्च तो आहे. तो राजाधी राजा आहे, तो राजांचा राजा आहे प्रियानो. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलं आहे की त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे. तो मानवीय राजापेक्षाही श्रेष्ठ, सर्व समर्थ, राजाधिराज आमचा प्रभू आहे. हालेलुया. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे आम्ही बघतो की नबुखेदनेसर राजा जो आहे प्रियानो, तो देखील प्रियानो आम्ही बघतो की हे कबूल करतो. ज्या प्रकारे वचन दानियेलच्या पुस्तकामध्ये आम्हाला बघायला मिळतं. दानियेल याचा 4 अध्याय वचन 34. डॅनियल चॅप्टर 4 वर्स 34. दानियल याचा 4 अध्याय वचन 34. हे दिवस संपल्यावर मी नबुकदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लाविले. माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, हे दिवस संपल्यावर मी नबुखेदनेस्सराने. सो नबुखेदनेस्सर हा एक राजा आहे. तो कुठला राजा आहे? बाबेलचा. कुठला आहे? ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं दानियल याचा 1 अध्याय वचन 1 मध्ये, यहुद्यांचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखेदनेस्सर याने यरूशलेमेवर चढाई करून त्यास वेढा घातला. सो आम्ही बघतो की जो यहुद्यांचा राजा आहे. सो प्रियानो, पुढे चालून आम्ही हे सगळे राजे बघणार आहोत. कुठले कुठले राजे यहुद्यांचे आहे, कुठले कुठले राजे इस्रायलचे आहे. त्याचबरोबरचे वेगवेगळे राजे आहे. अमोऱ्याचा राजा असेल, बाशानाचा राजा असेल, अमालेकाचा राजा असेल, त्याचबरोबर अमोऱ्याचा राजा असेल. आणखी कोणता राजा आहे सांगा बरं? इस्रायल यहुद्यांच्या व्यतिरिक्त कुठला राजा आहे? सिनेरीब आहे. सिनेरीबाबद्दल ऐकलेलं आहे? हिजकियाच्या काळामध्ये तो आला होता. तो परमेश्वराला म्हटलं होतं की तुझ्या परमेश्वरामध्ये ताकद आहे का? आठवते की नाही? जो आम्हाला हे सगळा जो इतिहास आहे प्रियानो, तो कुठल्या ना कुठल्या राजाशी संबंधित आहे. म्हणून प्रियानो, आम्हाला बायबलचा इतिहास, बायबलचे राजे प्रियानो माहीत असणं खूप गरजेचे आहे की कुठले राजे हे इस्रायलचे आहेत, कुठले राजे यहुद्यांचे आहे, कुठला राजा आरामाचा आहे, कुठला राजा वेगवेगळा. आम्ही बघतो की सिनेरीब आहे, त्याचबरोबर अमोरी आहे, अमालेकी आहे. आणखी आम्ही बघतो की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे राजे आहे. ज्या प्रकारे नबुखेदनेस्सर जो आहे तो आहे बाबेलचा राजा. अश्वरोष राजा कोणाच्या काळामध्ये होता? अश्वरोष राजा ज्याने हामानाला मारलं, एस्तरच्या राजा. तो यहुद्याचा, इस्रायलचा राजा होता का? नाही, तो पारसाचा राजा, पार्शियनचा होता, हे की नाही? सो आम्हाला हे सगळं कळणार आहे ह्या 7 दिवसामध्ये. आणि तुम्ही जर कंटिन्यू प्रियानो हे जर केलं तर होईल तितकं प्रियानो. आमच्याकडे जितकं परमेश्वराने दिलं त्यापेक्षा अधिक आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या ज्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर खूप काही गोष्टी प्रियानो तुम्हाला स्पष्ट होतील. आणि म्हणून प्रियानो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे हा नबुखेदनेस्सर राजा आहे प्रियानो, ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिलेला आहे, हे दिवस संपल्यावर मी नबुखेदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लाविले. माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे. प्रभुत्व म्हणजे राज्य आहे, की नाही? आम्ही बघतो की एक राजा आहे. आम्ही बघतो की त्याची जी कारकीर्द आहे, आम्ही बघतो की शल्मोनाच्या कारकिर्दीमध्ये असं झालं, असं लिहिलेलं आहे, बरोबर? हिजकिया राजाच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या. सो आम्ही बघतो कारकीर्द म्हणजे त्यांनी ज्यावेळेस राज्य केलं तो त्यांचा काळ, बरोबर? आले लक्षात? कारकीर्द म्हणजे ज्या काळामध्ये त्यांनी राज्य केलं, ज्या ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या त्याला काय म्हणतात? कारकीर्द. म्हणजे त्यांचा काम करण्याची एक वेळ किंवा एक आपण म्हणूया त्याला काय म्हणता येईल?
एक सीमा, एक वेळ, ज्या वेळेमध्ये त्यांनी काम केलं. म्हणून आम्ही बघतो की ह्या राजाच्या कारकिर्दीमध्ये असं झालं. आणि बरेचसे संदेष्टे, बरेचसे राजे प्रियानो हे एका कारकिर्दीमध्ये आले. ज्या प्रकारे आम्ही बघतो की हिजकिया राजा आहे. हिजकिया राजा कुठल्या वंशाचा आहे? कुठला इस्रायली आहे का यहुदी आहे? यहोशाफाट कुठला राजा आहे? इस्रायलचा आहे की यहुद्यांचा आहे? सो उद्या तुम्ही हे दोन्ही प्रश्नांची उत्तरे घेऊन या, हिजकिया आणि यहोशाफाट. तुम्ही बायबल वाचत असाल आणि अनेक वेळेस प्रियानो त्याबद्दल बोललेलं आहे, तर तुम्ही उद्या मला सांगणार आहात की हिजकिया आणि यहोशाफाट जो आहे तो कोणता राजा आहे? इस्रायलचा आहे किंवा यहुद्यांचा आहे? सो हे राजाची जी विभागणी जी झाली, आम्ही बघतो की जे याकोबाचे 12 मुलं आहे प्रियानो, त्यांच्या नावावरून प्रियानो आम्ही बघतो की ही विभागणी झालेली आहे. आणि ही विभागणी कधी झाली, कोणी केली, कशी झाली, कोणते वंश कोणत्या वंशात आले, यहुदा वंश कुठला आहे, इस्रायल वंश कुठला आहे, आणि यहुदाचे जे राजे आहे ते वेगळे आहे. यहुद्यांच्या राण्या आहे, इस्रायलमध्ये राणी झाली नाही, परंतु यहुदामध्ये 2 राजा झाल्या. सो प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी जसं तुम्ही यामध्ये अधिक प्रियानो जाणून घेणार, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील प्रियानो. आणि आम्ही बघतो प्रियानो की जो नबुखेदनेसर राजा आहे प्रियानो, हा नबुखेदनेसर राजा कोणाच्या कारकिर्दीमध्ये आहे? जो यहोयाकीम आहे, जो यहुद्यांचा राजा आहे. सो प्रियानो मी बघतो की यहुद्यांचा राजा आणि इस्रायलचे राजे वेगवेगळे राजे आहे. येतं लक्षात आहे की नाही? इस्रायलचे राजे वेगळे आहे आणि यहुद्यांचे राजे वेगळे आहे, आणि बाकीचे जे राजे आहेत ते पण वेगळे आहे. आम्ही बघतो की हा नबुखेदनेसर राजा कोण आहे? ज्याने शद्रक, मेशक, अबेदनोगोला कुठे टाकलं? अग्नीच्या भट्टीमध्ये. हालेलुया. सो तो प्रभूचं भय मानणारा होता का? नाही. आणि आम्ही बघतो की इस्रायलचा राजा आहाब माहिती आहे? आहाब कोणाच्या कारकिर्दीत होता? कोणता संदेष्टा त्यावेळेस होता? एलिया. हालेलुया. सो हे राजे आम्हाला पाहायला मिळतं की कुठे कनेक्ट होतात. हे राजाने चांगलं काम केलं का? हिजकिया राजाने चांगलं काम केलं का? किंवा योशाफाटाने चांगलं काम केलं का? अहज्या राजा आहे त्याने चांगलं काम केलं का? सो ह्या सगळ्या गोष्टी प्रियानो आम्ही बायबलमधून जाणून घेणार आहोत. आणि प्रियानो खूप सुंदररित्या परमेश्वर तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने प्रियानो याची माहिती प्रभू तुम्हाला देणार आहे. आणि आम्ही बघतो की प्रियानो हा नबुखेदनेसर जो राजा आहे प्रियानो, ह्या नबुखेदनेसर राजाने शद्रक, मेशक, अबेदनोगोला कुठे टाकलं होतं? तप्त भट्टीमध्ये टाकलं होतं. आणि आम्ही बघतो प्रियानो की परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे प्रियानो शद्रक, मेशक, अबेदनोगोला बाहेर काढले. सो असे अनेक वेगळे राजे होते ज्यांनी प्रियानो देवाच्या लोकांना त्रास दिला प्रियानो. त्यांना आम्ही बघतो की कित्येक वेळेस प्रियानो त्यांना बंदिवासात ते घेऊन गेले, परंतु परमेश्वराने त्यांची सुटका केली. अनेक राजांनी प्रियानो त्यांच्यावर लढाया केल्या. जसं आम्ही बघतो की फारोने मोशेच्या वेळेस प्रियानो इस्रायल लोकांशी युद्ध केलं, परंतु आम्ही बघतो की त्यावेळेस परमेश्वर स्वतः त्यांच्याकडून लढला. कारण अगोदर इस्रायलला राजा नव्हता. होता का? कुठपर्यंत नव्हता? शास्तेच्या काळापर्यंत. शास्तेच्या काळानंतर आम्ही बघतो की इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे राजा मागितला आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी प्रियानो आम्ही सगळ्यात मुख्य जो राजा आहे, जो राजाधिराज आहे, त्याला आम्ही जाणून घेत आहोत. ज्या प्रकारे हा नबुखेदनेसर राजा आहे प्रियानो, ज्या प्रकारे तो म्हणतो की त्याची सत्ता जी आहे किंवा त्याचं जे राज्य आहे ते कसं आहे? पिढ्यानपिढ्या टिकणार आहे. म्हणजे फक्त 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष इतकंच एखाद्या राज्याचं काय होतं? तो जिवंत आहे, त्याची कारकीर्द तितक्याच वर्षाची असते. परंतु प्रियानो आमचा जो परमेश्वर आहे तो अनंत कालचा राजा आहे, तो राजाधिराज आहे. त्याच्या कारकिर्दीला कुठेही प्रियानो मी बघतो खंड पडत नाही. त्याची जी कारकीर्द आहे किंवा त्याचं प्रभुत्व, त्याचं जे राज्य आहे ते पिढ्यानपिढ्या राहणार आहे. युगानुयुग कधीच त्याचा अंत होणार नाही. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो की मरियाला प्रभूच्या दूताने ज्यावेळेस दर्शन दिलं होतं त्यावेळेस त्याने काय सांगितलं की तुझ्या पोटी जो मूल जन्मास येणार आहे त्याचं राज्य कसं असणार आहे? युगानुयुग राज्य असणार.
म्हणजे ज्याचा कधीही अंत होणार नाही. युग अनेक वर्ष जातील, परंतु त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. सो मानवीय जे आहे त्यांची कारकीर्द 50 वर्षात प्रियांनो, 90 वर्षात असेल, 6 वर्षात असेल, 10 वर्षाची असेल, ही समाप्त होते. परंतु आमचा प्रभू आहे ज्याचं राज्याचा अंत कधीच होत नाही. म्हणून त्या प्रभूला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणतात. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, स्तोत्र 103 आणि 19, 103 आणि 19. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. हालेलुया. या वचनामध्ये ज्या प्रकारे प्रियांनो देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिलेलं आहे. जो परमेश्वराचं जे राज्य आहे ते जगिक राज्य नाही. हालेलुया. त्याचं राज्य कसं आहे? स्वर्गीय राज्य आहे. जसं एका राजाचं राजासन असतं, कुठे असतं? राजमहलामध्ये, बरोबर. आमच्या राजाचं राजमहल कुठे आहे? कुठे आहे? हालेलुया. ते आमच्या प्रभूचं सिंहासन आहे, आमच्या प्रभूचं निवासस्थान त्या स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्या प्रकारे दावीद राजा या वचनामध्ये लिहितो की परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिलेलं आहे. कुठं स्थापलेलं आहे? स्वर्गामध्ये. आणखी पुढे लिहिलेलं आहे की त्याचे राज्य सर्वावर आहे. हालेलुया. सर्वावर. त्यातून कोणीही सुटत नाही. विश्वासू असू द्या, अविश्वासू असू द्या, धार्मिक असू द्या, पापी असू द्या, दुष्ट असू द्या, कोणीही असू द्या. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की त्याचं जे राज्य आहे, त्याचं जे प्रभुत्व आहे ते कोणावर आहे? सर्वांवर आहे. हालेलुया. आणखी प्रियांनो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, जसं आमच्या परमेश्वराचं राज्य आहे प्रियांनो, तसंच ते राज्य आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं देखील आहे. आणखी प्रियांनो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, स्तोत्र 24 आणि 10, परमेश्वराचा करार व त्याचे विधी 8. परमेश्वर उत्तम व सरळ आहे. स्तोत्र 24:8. हा प्रतापशाली राजा. 24:8. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. हालेलुया. या ठिकाणी पण प्रियांनो, ज्या प्रकारे दावीद राजा या वचनामध्ये लिहित आहे, वचन 7 पासून जर आम्ही वाचलं प्रियांनो, तर आम्हाला लक्षात येईल, आहो वेशींनो आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारानं उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आतील. हा प्रतापशाली राजा कोण? या ठिकाणी प्रियांनो एक प्रश्न आहे की प्रतापशाली राजा कोण? आणि त्याचं उत्तर आहे बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. आहो वेशींनो आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारानं उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सैनाधीश परमेश्वर हाच प्रतापशाली राजा. हालेलुया. जो आमचा परमेश्वर आहे तो कसा आहे? प्रतापशाली आहे, म्हणजे प्रताप करणारा आहे, युगानुयुग राज्य करणारा आहे. आणि त्याचं जे राज्य आहे प्रियांनो ते सर्वांवर आहे. हालेलुया. आणखी प्रियांनो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, जकर्याचा 14 अध्याय वचन 9, तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील. ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा होईल. हालेलुया. आमचा प्रभू कसा आहे? सर्व पृथ्वीचा राजा आहे. आणि आम्ही बघतो की प्रियांनो, ज्या प्रकारे तो राजा आहे तेच पद आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला मिळालेलं आहे. कारण ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही बघितलं की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारे लिहिलेलं आहे वचन 19 आणि 13 मध्ये की तो जो प्रभू आहे त्याच्या मांडीवर आणि त्याच्या वस्त्रावर काय लिहिलेलं आहे? राजांचा राजा आणि
प्रभूंचा प्रभू. ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पण लिहिलेलं आहे. इर्मया याचा 23वा अध्याय वचन 5. परमेश्वर म्हणतो, पहा मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्म न्याय करील, असे दिवस येत आहे. ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल प्रियानो एक भविष्यवाणी करण्यात आली होती. ज्या प्रकारे आम्ही पुन्हा वाचूया तेच वचन, इर्मया 23. परमेश्वर म्हणतो, पहा मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करीन, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करील, असे दिवस येत आहे. ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त जो राजा होणार आहे त्याच्याबद्दल प्रियानो आम्ही बघतो की इर्मया संदेशाने देखील भाकीत केलं होतं की परमेश्वर म्हणतो, पहा मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करेल. आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल की तो राजा होणार आहे याच्याबद्दल प्रियानो आम्ही बघतो की इर्मया संदेश त्याने अगोदरच प्रियानो त्याच्या वचनामध्ये भाकीत केलं होतं. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, योहानाचं 19वा अध्याय वचन 19. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लाविली, तिच्यावर यहुदांचा राजा नासुरी येशू असे लिहिले होते. हालेलुया. ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो वधस्तंभावर दिलं गेलं, जो पिलात होता प्रियानो, जो रोमी सम्राट होता प्रियानो, आम्ही बघतो की त्याने ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लाविली. कोणी लिहिली? पिलाताने. तिच्यावर यहुद्यांचा राजा नासुरी येशू असे लिहिले होते. हालेलुया. हे त्या गोष्टीचं प्रमाण होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा राजा आहे. हालेलुया. इस्रायलचं म्हटलेलं आहे का? नाही, कारण तो कुठल्या वंशातून आला? यहुदी वंशातून. आणि आम्ही बघतो की दावीद कुठल्या वंशातला आहे? कुठल्या वंशातला आहे? इस्रायली आहे का यहुदी आहे? यहुदी. हालेलुया. इस्रायल वंश वेगळा आहे, इस्रायल घराणे वेगळे आहेत आणि दाविदाचं एक वैशिष्ट्य घराणं आहे, एक विशिष्ट घराणं आहे. कारण ज्या वेळेस प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने शौलाचा नाकार केला. कधी केला? ज्यावेळेस त्याने अमालेकाला परमेश्वराने सांगितलं होतं की त्याला तू काय कर? समूळ नाश कर. परंतु आम्ही बघतो की शौलाने काय केलं? जे उत्तम पुष्ट गुरढोरं होती ते त्याने लोकांच्या म्हणण्यानुसार ठेवली आणि परमेश्वराचा कोप त्याच्यावर भडकला प्रियानो. आणि परमेश्वराने राजपदावरून त्याला काय केलं? काढून टाकले. आणि त्यानंतर कोणाला नियुक्त केलं? दाविदाला. आणि तिथून मग हे वेगवेगळे भाग झाले. इस्रायल वंशज, इस्रायल राज्य आणि यहुदी राज्य. आलं लक्षात? आणखी पुढे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आम्ही जाणून घेणार आहोत. त्यानंतर प्रियानो आणखी आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं मत्ती याचा 21वा अध्याय वचन 4 आणि 5. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे झाले की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. हालेलुया. या वचनामध्ये देखील आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे जखऱ्या संदेशाबद्दल लिहिलेलं होतं, संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा. कोणाचा राजा? तुझा राजा. सियोनेचा राजा त्याला म्हटलेला आहे. कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला. आणि आम्ही बघतो की जखऱ्या संदेशाने प्रियानो अगोदरच भाकीत केलं होतं की एक राजा येणार आहे, सियोनेचा राजा येणार आहे आणि तो गाढवीवर बसून येणार आहे. आणि ज्या प्रकारे या ठिकाणी पण आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलेलं आहे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा. काय म्हटलेलं आहे? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देखील कोण आहे? राजा आहे. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. आम्ही बघतो की तो राजा असताना देखील प्रियानो तो लीन आणि नम्र झाला प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आम्हाला हेच शिकवतं प्रियानो.
जर तो इतका राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असताना, सर्व अधिकार सर्व सत्ता त्याच्याकडे असताना देखील प्राणो ते लीन आणि नम्र झाला, तर आम्ही देखील लीन आणि नम्र असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, यूहन्नाचा 18 अध्याय वचन 37. यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. ओके, या ठिकाणी देखील प्राणो मी बघतो की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी प्राणो कबूल करत आहे की तो राजा आहे. यावरून पिलात त्यास म्हणाला, तू राजा आहेस काय? पिलाताने काय विचारलं? तू राजा आहेस का? त्यावेळेस आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर दिलं. येशूने उत्तर दिले, मी राजा आहे. हालेलुया. आम्ही बघतो की संदेष्टाच्या द्वारे प्राणो हे भाकीत करण्यात आलं होतं की तो राजा आहे. त्याचबरोबर प्राणो स्वतः या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त, हालेलुया, स्वतः तो सांगत आहे की मी कोण आहे? राजा आहे. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, मत्तई याचा 2 अध्याय, मत्तई 2, 1 आणि 2. हेरोद राजाच्या काळात यहुद्यातील बेथलेहेमास येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. ओके, या ठिकाणी ज्यावेळेस मागे लोक, जे ज्ञानी लोक आले होते प्राणो, त्यावेळेस ते काय म्हटले? यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे तो कोठे आहे? हालेलुया. ह्या लोकांनी प्राणो त्या ताऱ्याच्या वरून शोध केला की हा तारा एका राजाला दाखवत आहे. आणि आम्ही बघतो की इतकं ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि या ज्ञानाच्या प्राणो आम्ही बघतो की ते प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी आले. आणि त्यावेळेस प्राणो ज्यावेळेस ते आम्ही बघतो की येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आले, त्यावेळेस आम्ही बघतो की कोणाचा काळ होता? हेरोद राजा. हेरोद राजा कोण होता? आदोमी होता. आदोमी म्हणजेच यासाव वंशज, याकोब आणि यासाव. हे वैर कधीपासून आहे? उत्पत्तीपासून आहे. बरोबर? बरोबर आहे की नाही? इसाक, याकोब आणि यासाव. अब्राम, इसाक, याकोब आणि यासाव. आणि याकोबाचे 12 मुलं, ज्याच्यामध्ये यहुदा वंश येतो, इस्रायल वंश येतो. हा वंश वेगळे आणि जे आदोमी आहे ते वेगळे आहे की नाही? जे आदोमी आहे ते यसावाचे वंशज आहे. यसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क विकला होता. कशासाठी? वरणासाठी, है ना, मसुरीचं वरण आहे की. त्याला इतकी भूक लागली होती की त्याला आपल्या ज्येष्ठत्वापेक्षा प्रियांनो ती मसूर जी आहे किंवा मसुरीचं जे वरण आहे प्रियांनो, ते त्याला जास्त प्रिय होतं, कारण त्याला भूक लागली होती. माझे प्राणो, त्याने जो आपला ज्येष्ठत्वाचा हक्क आहे प्राणो, तो त्याने नाकारला, तुच्छ लेखला. जे घरामध्ये ज्येष्ठ असतात प्राणो, मोठे असतात, परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर असतो. आणि म्हणून प्राणो देवाचं वचन पण सांगतं की जे ज्येष्ठ आहे किंवा जे प्रथम आहे ते कोणाचं आहे? माझं आहे. सो घरातलं प्राणो आपली प्रथम वस्तू असेल, आपलं प्रथम मूल असेल प्राणो, हे परमेश्वराचं आहे. हालेलुया. आणि जे प्रथम असतात प्रियांनो, त्या प्रथम व्यक्तीवर किंवा जे घरातले ज्येष्ठ असतात त्यांच्या सोबत प्रियांनो अनेक आशीर्वाद त्या घरासाठी, त्यांच्या भावासाठी, बहिणीसाठी प्रियांनो परमेश्वराने ठेवलेले असतात. आणि म्हणून आम्ही बघतो की बऱ्याचदा सैतान जे ज्येष्ठ असतात प्रियांनो त्यांच्यावरच हल्ला करतो. आणि आम्ही बघतो प्रियांनो, हीच बाब आम्ही बघतो की यासावाच्या जीवनामध्ये झाली. जे त्याचे अधिकार त्याला मिळणार होते प्रियांनो, ते अधिकार त्याने तुच्छ मानला प्रियांनो, फक्त मसुरीच्या वर्णासाठी. आणि मग ते आशीर्वाद कोणाला मिळाले? याकोबाला. हालेलुया. आणि याकोबाला 12 मुलं झाले. 12 मुलातूनच प्राणो यहुदी वंश आला, यहुदी घराणे आलं आणि इस्रायल घराणे आले. हालेलुया. सो प्राणो अब्राम, इसाक, याकोब आणि यासाव यांच्यापासूनच सगळ्या गोष्टी पुढे जातात. म्हणून प्राणो उत्पत्ती आम्हाला चांगलं माहीत असणं गरजेचं आहे, कारण उत्पत्तीवरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. सो आणखी ज्या प्रकारे आम्ही बघतो की या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की हेरोद राजाच्या काळात यहुद्यातील बेथलेमात येशूच्या जन्मानंतर
पहा, पूर्वेकडील मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? दुसरं काही विचारलं का त्यांनी? तारणारा जन्मास आला असं विचारलं का? येशू ख्रिस्त जन्मास आला असं विचारलं का? काय विचारलं? यहुद्यांचा राजा. इस्रायलचा म्हटले का? याकोबाच्या वंशातला म्हटलं का? काय म्हटलं? यहुद्यांचा राजा. आणि आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या राजाच्या काळात जन्मास आला? कोणत्या? हेरोद राजाच्या. सो आता लक्षात आलं कसं कनेक्शन आहे राजांसोबत, है की नाही? ओके. सो आम्ही बघतो प्रियानो की ज्या प्रकारे येशू ख्रिस्त जन्मास आलं प्रियानो, अनेक प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की ह्या गोष्टीला मांडलं गेलं प्रियानो. जो नथनिएल आहे तो पण म्हणतो की तुम्ही इस्रायलचे राजे आहात. सो आम्ही बघतो की अनेक लोकांच्या द्वारे कबूल करण्यात आलं. त्याचबरोबर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ही कबुली पिलातासमोर दिली की मी राजा आहे. सो आम्ही बघतो की आमचा परमेश्वर राजा आहे, आमचा प्रभू येशू ख्रिस्त देखील राजा आहे. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की त्याच्या मांडीवर आणि त्याच्या वस्त्रावर लिहिलेलं आहे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे अगोदर प्रियानो उत्पत्तीच्या काळापासून वेगवेगळे राजा आम्हाला पाहायला मिळते प्रियानो. आम्ही बघतो की सुरुवातीला ज्या प्रकारे आम्ही बघतो की आम्हाला जास्त फारो राजा माहिती आहे की नाही? मिस्राचा राजा, जो मिसरचा राजा होता त्याला फारो म्हणतात. पण त्याच्या अगोदर प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की उत्पत्तीमध्ये पण अनेक राजे आम्हाला पाहायला मिळतात, परंतु इस्रायलला राजा नव्हता. ज्यावेळेस ते मिस्रातून बाहेर निघाले आणि आम्ही बघतो की शास्त्रीच्या काळापर्यंत त्यांच्यामध्ये कुठलाही राजा नव्हता, परंतु वेगवेगळ्या राजांसोबत त्यांचा संपर्क आला होता. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, उत्पत्ती याचा 12वा अध्याय वचन 15, उत्पत्ती 12:15. फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारोपाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेवले. या ठिकाणी आम्ही बघतो की ज्यावेळेस अब्राम मिसर देशामध्ये गेला, आम्ही बघतो की प्रियानो शास्त्रेच्या अगोदर पण प्रियानो वेगवेगळे राजे होते, पण इस्रायलमध्ये राजा नव्हता. इस्रायलचा राजा केव्हा स्थापन झाला? कोणाच्या काळामध्ये? शमूवेलाच्या काळात, बरोबर? कारण शमूवेलाकडेच लोकांनी काय मागितलं होतं? राजा मागितला होता. आणि पहिला राजा कोण झाला? कोण झाला? ओके. पण त्याच्या अगोदर राजा होता का त्यांना? नाही. त्याच्या अगोदर त्यांचं नेतृत्व कोणी केलं? मोशे, यहोशवा आणि शास्त्री या तिघांनी नेतृत्व केलं. आणि ह्या तिघांनंतर प्रियानो शमूवेलाने इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस शमूवेल वृद्ध झाला आणि त्याने त्याच्या दोन्ही मुलांना न्याय इन्साफ करण्यासाठी शास्त्री म्हणून नेमलं, परंतु लोकांनी नाकारलं, कारण शमूवेलाचे पुत्र जे होते ते अधम होते. जसे एलीचे होते तसे शमूवेलाचे होते. तो एक अयशस्वी पिता म्हणून देखील ओळखला जातो. एली देखील अयशस्वी पिता म्हणून ओळखला जातो, कारण प्रियानो त्यांनी जरी ते प्रभूमध्ये होते, विश्वासात होते प्रियानो, प्रभूचं सेवा कार्य करत होते, तरी पण प्रियानो ते आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी अयशस्वी ठरले. हालेलुया. एली स्वतः एक याजकाचं काम करायचा, परंतु त्याचे मुलं कसे होते? अधम होते. दर्शन मंडपाच्या द्वारापाशी ज्या स्त्रिया काम करायचे त्यांच्यासोबत ते कुकर्म करायचे. ज्यावेळेस इस्रायल लोक प्रियानो परमेश्वरासाठी अर्पण घेऊन यायचे, परमेश्वरासाठी होम करण्यासाठी बली घेऊन यायचे, त्यातला सगळ्यात अधिक भाग ते घ्यायचे. आपण शमूवेलाच्या पुस्तकामध्ये हे वाचलेलं आहे की प्रियानो एलीची मुलं कशी होते. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना ज्यावेळेस बलिष्ठांसोबत त्यांचं युद्ध झालं, त्यावेळेस परमेश्वराने त्यांना काय केलं? बलिष्ठांच्या द्वारे मारून टाकलं. तसंच शमूवेलाचे मुलं पण होते प्रियानो. आणि आम्ही बघतो की त्याच कारणाने इस्रायल लोकांनी नाकार दिला की तुझ्या मुलांनी आमचा न्याय इन्साफ करू नये, तर आम्हाला तू काय कर? एक राजा नेम, आम्हाला एक राजाची नेमणूक तू आमच्यावर कर. परंतु त्याच्या अगोदर प्रियानो अनेक राजे आम्हाला पाहायला मिळते प्रियानो. जसं आम्ही प्रियानो बघतो की अब्रामाच्या काळामध्ये पण मिस्र देशावर राजा होता, त्याचं नाव होतं फारो, ठीक आहे नाही? जो मिस्राचे जे राजे असतात त्यांना फारो म्हटलं जातं. म्हणून आम्ही बघतो की मोशेच्या काळामध्ये पण जो राजा होता त्याला पण काय म्हणायचे? फारो म्हणायचे. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो
वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतो वचन 11 मध्ये, तो मिस्रात प्रवेश करणार तो आपली बायको सारा हिला म्हणाला, पहा तू दिसाव्या सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील. तर मी याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल. मग अब्राम मिस्र देशात जाऊन पोहोचला तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिस्रांनी पाहिले. फारोच्या सरदाराने तिला पाहून फारोपाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेविले. तिच्यामुळे त्याने अब्राहमाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. आम्ही बघतो की त्यावेळेस देखील मिस्रामध्ये राज्य करणारा किंवा राजा होता. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो त्याने साराला आपल्या घरी नेलं प्रियानो, आम्ही बघतो की परमेश्वराने त्यांना काय केले, क्लेश दिले. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 17 मध्ये, तरी अब्रामाची स्त्री सारा हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याचे घराने यास भारी पीडा भोगाव्यास लावली. कारण प्रियानो आम्ही बघतो की अब्रामाच्या स्त्रीला म्हणजे सारायला त्यांनी काय केलं होतं, पत्नी करण्यासाठी किंवा फारोची राणी होण्याकरिता नेलं. आणि परमेश्वराने त्यामुळं काय केलं होतं, एक भारी पीडा त्यांच्यावर आली. कारण परमेश्वराच्या निवडलेल्या व्यक्तीची ती स्त्री होती प्रियानो. मग परमेश्वर कसं सहन करेल प्रियानो, है की नाही? परमेश्वर कदापिही या गोष्टी सहन करत नाही प्रियानो. आणि आम्ही बघतो की त्या कारणामुळे प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने भारी पीडा कोणावर आणली, मिस्रावर, फारोवर आणली. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतो वचन आम्हाला सांगतं प्रियानो वचन 19 मध्ये, तेव्हा 18 मध्ये, तेव्हा फारोने अब्राहमास बोलून म्हटले, तू हे काय केले? ही तुझी बायको आहे, हे तू मला का सांगितले, का नाही सांगितले? ती तुझी बहीण आहे म्हणून तुम्हाला का सांगितले? मी तिला आपली बायको करण्यासाठी मजकडे ठेविले होते. तरी आता ही पहा तुझी बायको, हिला घेऊन जा. तेव्हा फारोने आपल्या दासांना त्यांच्या संबंधाने हुकूम केला आणि त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेस लावले. परमेश्वराने प्रियानो आम्ही बघतो की त्या ठिकाणातून त्यांना बाहेर काढलं. परंतु त्यासोबत प्रियानो आम्ही बघतो की अब्राहमाला त्याने मेंढर दिले होते, बैल दिले होते, गाढव दिले होते, दास आणि दासी दिल्या होत्या, गाढवी व उंट दिले होते. इथूनच हागार, हालेलुया, हागार इथूनच अब्राहमाला भेटली. हालेलुया. आपण विचार करतो प्रियानो, मी बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न माझ्या मनात होता की अब्राहमासोबत ही जी हागार आहे ती कशी आली होती. आणि ज्यावेळेस मी हे वचन वाचत होते प्रियानो त्यावेळेस परमेश्वराने ह्या प्रश्नाचं उत्तर मला दिलं की ह्या ठिकाणातूनच आम्ही बघतो की ज्यावेळेस फारोने, हागार कोण होती, मिस्री दासी होती, बरोबर, मिस्री होती का नाही? आणि ही मिस्री दासी कुठून मिळाली त्याला? मिस्रातून. फारोने काय केलं होतं, अब्राहमाला सारा आणल्यानंतर त्याला दास, दासी, उंट, गाढवी, ज्या प्रकारे वचन 16 मध्ये आम्ही बघतो की तिच्यामुळे त्याने अब्राहमाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. सो परमेश्वराला जर आम्हाला श्रीमंत करायचं असेल, समृद्धी द्यायची असेल, तर परमेश्वर कोणताही प्लॅन आमच्यासाठी करू शकतो. विश्वास करता? हालेलुया. कोणाच्याही माध्यमातून त्यातून सुटका पण करतो, समस्येतून सुटका पण करतो, परंतु त्यासोबत परमेश्वर आमचं कल्याण पण करतो. आणि जर देवाने ठरवलं की आम्हाला समृद्ध करायचं, तर परमेश्वर कोणत्याही मार्गाने आम्हाला समृद्ध करू शकतो, ज्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. अब्राहमाने कदापि असा विचार केला नसेल की हा जो फारो आहे मला इतकं सगळं देईल. पण त्याने विचार काय केला होता की कदाचित सारामुळे हा मला मारून टाकेल. कधी कधी आम्ही पण प्रियानो एखादी गोष्ट जर परमेश्वर आमच्या जीवनात करत असला तर प्रियानो आम्ही वेगळं विचार करतो की ही गोष्ट माझ्यासाठी हानिकारक ठरू शकते, ही गोष्ट माझ्यासाठी घातक ठरू शकते. परंतु प्रियानो देवाच्या योजना, देवाचे संकल्प आमच्या विचारापेक्षा खूप वेगळे असतात. आम्ही बघतो की अब्राहमाने विचार केला होता की कदाचित इच्छामुळं हे लोक मला मारून टाकतील. परमेश्वरा ह्या गोष्टी माझ्या जीवनात का आणल्या?
का असं झालं, परंतु प्राणो देवाच्या त्यामागे योजना असतात. जर परमेश्वराला आम्हाला समृद्ध करायचं असेल तर एखाद्या वेळेस समस्या देखील आमच्या जीवनात येतात, एखादा प्रसंग पण आमच्या जीवनामध्ये येतो, परंतु त्यातूनच परमेश्वर आमच्यासाठी कल्याणकारक गोष्टी घडवतो. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो परमेश्वराने अब्राहमाला समृद्ध केलं प्राणो. आम्ही बघतो की फारोने प्राणो इतक्या मोठ्या भेटवस्तू दिल्या प्राणो, आणि त्यामागे देखील परमेश्वराची योजना होती. कारण परमेश्वराला अब्राहमाची संतती वाढवायची होती. आकाशातील ताऱ्याप्रमाणे, पृथ्वीतल्या आम्ही बघतो की समुद्रातील रेतीप्रमाणे त्याची संतती वाढवायची होती. आणि म्हणून प्राणो देवाच्या सगळ्या योजना त्याच्या जीवनात परिपूर्ण होण्यासाठी प्राणो ह्या गोष्टी त्याच्या जीवनात आल्या. आमच्याही जीवनात ज्यावेळेस परमेश्वराच्या योजना पूर्ण व्हायच्या असतात प्राणो, अनेक गोष्टी आमच्याही जीवनामध्ये येतात. हालेलुया. कधी कधी त्या त्रासदायक पण असू शकतात, परंतु पुढे चालून त्याच आमच्यासाठी सुखदायक देखील होऊ शकतात. आम्ही बघतो की याच ठिकाणातून प्राणो हगार जी आहे ती अब्राहमासोबत गेली. हालेलुया. पर्टिक्युलर असं नाव दिलं नाही की हगार गेली, परंतु प्रियानो जर आम्ही थिओलॉजिकली जर बघितलं प्रियानो, जर बायबलच्या दृष्टिकोनातून अभ्यासातून जर आम्ही बघितलं तर आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, ज्या प्रकारे वचन 16 मध्ये की तिच्यामुळे त्याने अब्राहमाचे बरे केले. हालेलुया. कधी कधी आम्ही विचार करतो की आमचं वाईट होईल. हालेलुया. जसं अब्राहमाने विचार केला होता की तुझ्यामुळं मला काय करतील, मारून टाकतील. आम्ही कधी कधी चुकीचा विचार करतो प्राण, आम्ही कधी कधी वाईट विचार करतो, परंतु परमेश्वर आमचं चांगलं करतो प्राण. हालेलुया. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, अब्राम जो आहे, अब्रामाचं प्राणो सारा बद्दल म्हणणं होतं की सारा तुझ्यामुळं माझं वाईट होईल, तुझ्यामुळं फारो मला मारून टाकेल. परंतु प्राणो मी बघतो की पुढे चालून साराच्या द्वारेच परमेश्वराने अब्राहमाचं बरं केलं. हालेलुया. सो एक पत्नी प्राणो एका पतीसाठी खूप महत्त्वाची भूमिका करत असते, चांगलं होण्यासाठी पण आणि वाईट होण्यासाठी. पण ती पत्नी चांगली असणं खूप गरजेचं आहे. आम्ही बघतो की अहाबाची पत्नी जी होती ती दुष्ट होती, म्हणून प्राणो अहाबाचा नाश झाला. हालेलुया. सो प्राणो मी पुढे चालून ह्या दुष्ट राण्या पण आम्ही बघणार आहोत आणि चांगल्या राण्या पण आम्ही बघणार आहोत. सो आम्ही बघतो की याच ठिकाणातून हगार अब्राहमासोबत गेले आणि पुढे चालून प्राणो आम्ही बघतो की साराने प्राणो हगार त्याची पत्नी म्हणून दिली आणि त्याच्यापासून इश्माईल झाला. आणि इश्माईल पासून देखील परमेश्वराने खूप मोठी संतती, जी अब्राहमाची संतती वाढवण्याबद्दलचा जो करार केला होता तो पूर्ण केला. सो आम्ही बघतो की उत्पत्तीच्या या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मिस्रामध्ये त्यावेळेस राजा अस्तित्वात होता आणि त्याला काय म्हणतात, फारो म्हणतात. आणखी पुढे ज्या प्रकारे उत्पत्ती 14 आणि 1 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, उत्पत्ती 14:1, शिनाराचा राजा अम्राफेल, एलासाराचा राजा आर्योक, एलामाचा राजा कर्दालामो गोमर आणि गोमियाचा राजा तिदाल याच्या वेळी असे झाले की त्याने सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिरशा, अदमाचा राजा शिनाब, सबुयानाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर याचा राजा यशस्वी युद्ध केले. ओके. या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो की ज्यावेळेस अब्राहमाच्या काळामध्ये आम्ही बघतो की शिनाराचा राजा अम्राफेल, एलासाराचा राजा आर्योक, यलामाचा राजा कर्दला गोमर आणि गोइमाचा राजा तिदाल यांच्या वेळी असे झाले की त्यांनी सदोमाचा राजा बेरा, सदोम आणि गमोरा, माहिती काय झालं, कशाने नाश झाला, कशाने? सो आम्ही बघतो की जो सदोमाचा राजा कोण होता, बेरा. आम्ही सर्वजण म्हणूया बेरा. त्याच्यानंतर गमोराचा राजा बिरशा. गमोराचा राजा कोण आहे, बिरशा. आदमाचा राजा शिनाब, सोबियमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर याचा राजा यांच्याशी युद्ध केले. सो आम्ही बघतो की त्यावेळेस सुद्धा उत्पत्तीच्या काळामध्ये वेगवेगळे राज्य होते. सदोम गमोराचे पण राज्य होते. सदोम गमोरा एवढे दुष्ट होता तर त्या ठिकाणचे राजे पण कसे असतील, कसे असतील, चांगले असतील का? हालेलुया. दावीद राजा चांगला होता, प्रभूचं भय बाळगणारा होता, म्हणून त्या काळामध्ये पण देवाचं भय बाळगणारे होते.
राजावर पण अनेक गोष्टी अवलंबून राहतात, परंतु प्रत्येक राजाची नेमणूक जी असते प्रियानो ती प्रभूकडूनच असते असे नाही. आम्ही बघतो की शौलाला लोकांनी निवडलं होतं, लोकांनी परमेश्वराकडे मागितलं होतं की आम्हाला राजा दे. परमेश्वराने नव्हता दिला प्रियानो. परमेश्वराची इच्छा होती की मीच यांचा राजा व्हावं. कारण आम्ही बघतो की प्रियानो एक राजाचं काम आहे की आपल्या प्रजेसाठी लढाई करणं, आपल्या प्रजेचा बचाव करणं. आणि परमेश्वर करत नव्हता का प्रियानो? परमेश्वर त्यांच्यासाठी लढत नव्हता का? यहोशुआच्या काळात अनेक काळामध्ये प्रियानो अमालेकाने ज्यावेळेस युद्ध केलं त्यावेळेस परमेश्वर प्रियानो या इस्रायलकडून लढत नव्हता का? आम्ही बघतो की कित्येक ठिकाणी स्वतः परमेश्वर लढला प्रियानो. आम्ही बघतो की तांबड्या समुद्राच्या अगोदर पण प्रियानो तो दुभंगण्याच्या अगोदर परमेश्वर इस्रायल लोकांना म्हटला की तुम्ही शांत राहा, मी तुमच्या बाजूने लढेल. हालेलुया. सो आम्ही बघतो की एक राजाचं काम आहे लढाई करण्याचं आणि आपल्या प्रजेचं बचाव करण्याचं. सो परमेश्वर इस्रायल लोकांचा बचाव करण्यासाठी कमी पडला होता का प्रियानो? परमेश्वराचा हात इतका तोकडा पडला होता का? हिजकियाच्या काळामध्ये त्याने फक्त एका देवदूताला पाठवून प्रियानो आम्ही बघतो की 1,20,000 लोकांना मारलं होतं. तो परमेश्वर लढाई करण्यासाठी घाबरत असेल का? तरी पण प्रियानो आम्ही बघतो की इस्रायल लोकांना राजा पाहिजे होता, कारण इस्रायल लोकांना दुसऱ्या लोकांसारखं दुसऱ्या राष्ट्रासारखं व्हायचं होतं. आणि यामुळे प्रियानो परमेश्वराला खूप वाईट वाटलं प्रियानो ज्यावेळेस इस्रायल लोकांनी शमूएलाकडे राजा मागितला. सो प्रियानो आम्ही बघतो की त्यावेळेस अनेक प्रकारचे राजे आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो. त्यानंतर आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो उत्पत्ती याचा 26 अध्याय वचन 1, उत्पत्ती 26:1. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक व पलिष्ठांचा राजा अबिमेलेक याचकडे गरार येथे गेला. ओके, या ठिकाणी पण आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो अब्रामाच्या काळामध्ये पण पलिष्ठांचा राजा कोण होता? अबिमेलेक. कोण होता? अबिमेलेक. त्यानंतर आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं निर्गम 17 आणि 8. मोशे म्हणाला, परमेश्वर तुम्हाला 17 निर्गम 17 आणि 8. हो. मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो जो अमालेक आहे या वचनाचं टायटल जे आहे ते आहे अमालेकाबरोबर युद्ध. सो अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभे राहीन. सो प्रियानो आम्ही बघतो की हा अमालेक जो आहे प्रियानो हा देखील एक राजा होता आणि आम्ही बघतो की त्याने इस्रायल लोकांशी आणि मोशेशी काय केलं होतं? युद्ध केलं होतं. आणि या युद्धामध्ये परमेश्वर इस्रायलाकडून लढला प्रियानो आणि अमालेकाची आम्ही बघतो की या ठिकाणी सरशी झाली. अमालेकाला प्रियानो परमेश्वराने पराजित केलं. फक्त आम्ही बघतो की मोशे हातामध्ये जी काठी होती आम्ही बघतो की ती काठी घेऊन मोशे टेकडीवर गेला आणि आम्ही बघतो की त्याने आपले दोन्ही हात असे केले आणि ते हात ज्या वेळेस स्थिर राहिले प्रियानो त्यावेळेस आम्ही बघतो की इस्रायल लोकांचा विजय झाला. हालेलुया. सो त्यावेळेस परमेश्वर इस्रायलाकडून लढला प्रियानो. जे एक राजाचं काम आहे प्रियानो ते सर्व काम परमेश्वर प्रियानो इस्रायल लोकांसाठी करत होता. त्यानंतर आणखी प्रियानो ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं गणना याचा 19 अध्याय वचन 14. एखादा मनुष्य डेऱ्यात मरण पावला तर त्याच्या संबंधाने नियम हा, जो कोणी त्या डेऱ्यात जाईल किंवा राहत असेल त्यास 7 दिवस अशुद्धी राहावे. सॉरी, आणखी एक वचन गणना 21 आणि 33. नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले. तेव्हा बाशानाचा राजा ओग त्याच्याशी सामना करायला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रई येथे युद्धास उभा राहिला. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो नंतर तेथून वळून तो
बाशानाच्या वाटेने जाऊ लागले, तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना कराव्याला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रेई येथे युद्धास उभा राहिला. पण परमेश्वर मोशेला म्हणाला, त्याला भिवू नको, कारण मी त्याला, त्याच्या सर्व लोकांना व त्याच्या देशाला तुझ्या हाती दिले आहे. हेशबोनात राहणाऱ्या अमोऱ्याचा राजा सिहोन याचे जसे तू केलेस त्याचेही कर. मग त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला. आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो वचन 31 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, याप्रमाणे इस्रायल लोक अमोऱ्याच्या देशात वस्ती करून राहिले. मग मोशेने याजर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठविले. इस्रायल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोऱ्यांना देशाबाहेर हाकून लाविले. नंतर तेथून वळून तो बाशानाच्या वाटेने जाऊ लागले, तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करावास आपले सर्व लोक घेऊन निघाला. सो आम्ही बघतो की त्यावेळेस इस्रायलमध्ये राजा नव्हता, परंतु मोशे त्यांचं नेतृत्व करत होता. आणि ज्यावेळेस तो नेतृत्व करत होता, परमेश्वर प्रियानो त्यांना सांगायचा की तुम्ही लढायला जा किंवा नका जाऊ. आणि आम्ही बघतो की स्वतः परमेश्वर काय म्हणायचा की मी त्यांना तुमच्या हाती देईन. आम्ही बघतो की एक राजा ज्या प्रकारे लढाई करायचा, सो परमेश्वर प्रियानो आम्ही बघतो की इस्रायल लोकांकडून लढत होता, इस्रायल लोकांची सुटका करत होता प्रियानो. आणि अनेक ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वर आणि प्रियानो वेगवेगळे जे राजे आहे, बाशानाचा राजा असेल, अमालेक असेल, त्याचबरोबर प्रियानो जितकेही वेगवेगळे राजे असतील प्रियानो, त्या सर्व राजापासून परमेश्वराने इस्रायल लोकांचं रक्षण केलं. एक राजाचं जे काम आहे प्रियानो, ते सर्व काम परमेश्वर करत होता. ज्या प्रकारे आणखी आम्ही बघतो प्रियानो, जो मोवाबाचा राजा आहे बालाक सिसरा, ज्याला आम्ही बघतो प्रियानो, ज्याने बलामाला बोलवलं होतं इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, गणनायाचा 22 अध्याय वचन 4, 22 आणि 4. तेव्हा मिद्यानी लोकांनी वडील जनाला मोवाबी म्हणाले, बैल जसा शेतातील गवत फस्त करीतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्व काही फस्त करील. त्यावेळी सिपोराचा मुलगा बालाक हा मोवाबाचा राजा होता. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांनी मोवाबी म्हणाले, बैल जसा शेतातील गवत फस्त करीतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्व काही फस्त करील. त्यावेळी सिपोराचा मुलगा बालाक हा मोवाबाचा राजा होता. मोवाबाचा राजा. आम्ही बघतो की मोवाब वंशज कोण आहे? मोवाब वंशज कोण आहे? मोवाब आणि अम्मोनी, लोटाच्या 2 मुली, ज्यांच्यापासून मोवाबी आणि अम्मोनी झाले. हालेलुया. सो आम्ही बघतो की हा मोवाबाचा राजा आहे. म्हणजे जे मोवाबी लोक आहे, जे आम्ही बघतो की लोटाच्या ज्या 2 मुली आहेत, त्यांच्यापासून जे प्रियानो उत्पत्ती झाली, जी निर्मिती झाली प्रियानो, जे 2 मुलं झाले अमोन आणि मोवाब, त्यांच्यापासून प्रियानो हे वंश झाले. आणि त्या वंशातला प्रियानो आम्ही बघतो की हा जो बालाक आहे तो मोवाबाचा राजा आहे. इस्रायलचा आहे का? आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस त्याने इस्रायल लोकांना बघितलं की हा समुदाय काय करत आहे, खूप वाढत आहे, लोकांना फस्त करत आहे, लोकांशी युद्ध करत आहे, नष्ट करत आहे. आणि मग त्याला ही भीती वाटली की हा आता ज्यावेळेस माझ्या ठिकाणातून, माझ्या शहरातून जाईल, मला देखील ते काय करतील, नष्ट करतील, माझ्याशी युद्ध करतील. आणि म्हणून आम्ही बघतो की त्याने काय केलं, बलाम नावाच्या एका जादूगाराला बोलवलं की तू ये आणि माझ्या प्रित्यर्थ इस्रायलाला काय कर, शाप दे. त्याला माहित होतं की परमेश्वर यांच्या बाजूने लढत आहे. मी जरी कितीही सैन्य घेऊन जर गेलो इस्रायलाच्या बाजूने लढण्यासाठी, तर मी हरणारच आहे, माझा पराजयच होणार आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की तू युद्ध करण्याचं टाळतो, परंतु वेगळ्या मार्गाने प्रियानो तू इस्रायल लोकांना प्रियानो मी बघतो की शाप देण्यासाठी, इस्रायल लोकांना त्रास देण्यासाठी प्रियानो तो योजना करतो. आणि तो बालाकाला बोलवतो की तू ये आणि माझ्या प्रित्यर्थ, ज्या प्रकारे वचन 11 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, पहा मिस्र देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरिता त्यांना शाप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल. देव बलामास म्हणाला,
तू ह्याच्या बरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो, हा मोवाबाचा राजाने प्रियानो शाप देण्यासाठी बालाकाला बोलवलं की तू येऊन काय कर, माझ्या प्रित्यर्थ इस्रायलाला शाप दे, त्यांना धमकी दे, मग ते बेजार होतील आणि मी त्यांच्याशी लढेल आणि मग मी त्यांना पराजित करेल. परंतु परमेश्वर इस्रायलला कोण लढत होता प्रियानो. आणि ज्या प्रकारे प्रियानो वचन 23 आणि 8 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, 8 आणि 23, ये मज पितृत्व याकोबाला शाप दे, हे इस्रायलाला धमकी दे, ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी शाप कसा देऊ, ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी धमकी कशी देऊ. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही बघतो की तो वेगवेगळ्या प्रकारे प्रियानो प्रयत्न करतो, परंतु परमेश्वर त्याला आडवा येतो. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, बालाकाने मला आरामाहून, मोवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे, ये माझ्या प्रित्यर्थ याकोबाला शाप दे. याकोब म्हणजेच इस्रायल, कारण परमेश्वराने याकोबाचं नाव काय ठेवलं होतं, इस्रायल. हालेलुया. उत्पत्तीच्या मध्ये आम्ही बघतो की परमेश्वराने त्याचं नाव बदललं होतं. ज्या प्रकारे अब्राहमाचं नाव बदललं, सारायचं बदललं, त्याच प्रकारे याकोबाचं पण नाव बदललं. नवीन करारामध्ये कोणाचं नाव बदललं, प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राचं नाव, आणखी पौलाचा शौल झाला, हे नवीन नाव दिलं. सो याकोबाला पण कुठलं नाव दिलं होतं, परमेश्वराने याकोबाला कुठलं नाव दिलं, इस्रायल. इस्रायल म्हणजेच याकोबाचे 12 वंशज, इस्रायल आणि यहुदा. ज्या प्रकारे याकोबाचे 12 मुलं, रौबेन ते कोणापर्यंत, बन्यामीनापर्यंत जे मुलं आहे ते संपूर्ण इस्रायल म्हणून त्याला अगोदर ओळखलं गेलं. परंतु नंतर यहुदी जर वंश होता किंवा यहुदी राजे आहे ते नंतर वेगळे झाले. परंतु ह्या 12ही वंशाला, रौबेनापासून बन्यामीनापर्यंतच्या वंशजाला त्यावेळेस फक्त इस्रायली म्हणायचे. आणि आम्ही बघतो प्रियानो, इस्रायल म्हणजेच याकोब आणि याकोब म्हणजेच इस्रायल, कारण परमेश्वराने याकोबालाच इस्रायल हे नाव दिलं होतं. ये मज प्रित्यर्थ याकोबाला शाप दे, ये इस्रायलाला धमकी दे, ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी शाप कसा देऊ. हालेलुया. आम्ही बघतो की तो शाप देण्यासाठी आला होता. मोवाबाच्या राजाने बोलवलं की ये त्याला तू शाप दे, परंतु तो काय म्हणतो, ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी कसा शाप देऊ. सो देवाने जर आम्हाला आशीर्वादित केलं आहे प्रियानो, तर आम्हाला कोणी शापित करू शकतं का. जर देव आमचं संरक्षण करतो तर आम्हाला कोणी मारू शकतो का प्रियानो. जर परमेश्वर आमच्या संरक्षणासाठी आहे तर आम्हाला हानी कोणी पोहोचू शकतं का. हालेलुया. जर परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलं तर आम्ही आशीर्वादितच आहो. मग कोणी कितीही मोठा जादूगार असू द्या, कितीही मोठ्या योजना करू द्या, कितीही मोठ्या बाला सारख्या अनेक लोक आमच्या समोर येऊ द्या प्रियानो, त्यांच्या कुठल्याही गोष्टी, कुठलाही शाप आमच्यावर चालणार नाही. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं, वचन 23 मध्ये की याकोबावर काही मंत्रतंत्र चालवायचे नाहीत, इस्रायलावर काही चेटूक चालवायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्रायल याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. जर तुम्ही आला, देवाने आशीर्वादित केलेलं आहे, देवाने तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे प्रियानो, तर परमेश्वर तुमचं संरक्षण करेल. कुठलीही हानी तुमच्यावर येणार नाही. कितीही प्रयत्न करू द्या, कितीही न कळत तुमच्यावर विरोधात योग्य वेचना करू द्या, काहीही करू द्या प्रियानो, परंतु परमेश्वराने जर तुम्हाला आशीर्वादित केलं तर तुम्ही आशीर्वादितच आहात. हालेलुया. कोणीही तुम्हाला शाप देऊ शकत नाही. कारण या ठिकाणी जो बलाम आहे प्रियानो, तो म्हणतो की मी ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी कसा शाप देऊ, ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी धमकी कशी देऊ. सो आम्हाला कोणीही धमकवू शकत नाही. जर परमेश्वर आमच्या बाजूने आहे तर आमच्या विरोधात कोणीच नाही. हालेलुया. कुठलंच मंत्रतंत्र आमच्यावर चालणार नाही, कुठल्याही सैतानाचा अधिकार आमच्यावर चालणार नाही, जर परमेश्वराने आम्हाला संरक्षण दिलं आहे. तर आम्ही बघतो की हा जो मोवाबाचा राजा आहे, ह्या मोवाबाच्या राजाने प्रियानो अनिष्ट योजना केली इस्रायलासाठी, परंतु परमेश्वराने त्यांना काय केलं, संरक्षण दिलं. आणखी प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, यहोशुआ याचा 10वा अध्याय वचन 5,
तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या 5 अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यासह लढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढू लागले. या ठिकाणी आम्ही बघतो की प्राणो वेगवेगळ्या प्रकारचे राजे येऊन प्राणो यहोशवा आणि इस्रायल लोकांशी लढू लागले. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तेव्हा यरुशलेमेचा राजा त्यावेळेस वेगळा होता. नंतर कोण होता? दावीद होता. परंतु त्याच्या अगोदर, कनान मिळवण्याच्या अगोदर, तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यमुर्थाचा राजा, लाखिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या 5 अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यासह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढू लागले. हे किती राजे आहेत? 5 आहे. कोणते राजे आहेत? कोणते आहेत? अमोरी. कोणते? अमोरी. बालक कोण होता? कोणाचा राजा होता? मोवाबाचा होता की नाही? आणि हे कोणाचे राजे आहे? अमोरी राजा. आम्ही बघतो की वेगवेगळे राजा आपण बघितले. पलिष्ठांचा राजा कोण होता? अबिमेलेक. आणि मिस्राचा राजा कोण होता? फारो. आणि आम्ही बघतो की हे 5 राजे यहोशवा आणि इस्रायल लोकांच्या विरोधात लढण्यासाठी आले. आणि वचन 12 पासून जर आम्ही बघितलं, परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशवा परमेश्वरापाशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू आयलोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. यशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. ज्यावेळेस यहोशवाच्या विरोधात प्राणो हे राजे 5 राजे, किती राजे आले? 1 नाही, 2 नाही, 5 राजे. इस्रायलामध्ये राजा होता का? होता का? इस्रायलचा राजा होता का त्यावेळेस? होता की नाही? यहोशवाच्या काळात इस्रायलमध्ये राजा होता का? राजा कोणाच्या काळात आला? शमूएलाच्या काळात आला. बरोबर. मग त्यावेळेस राजा होता का? नाही. त्यावेळेस नेतृत्व कोण करत होता? मोशे मरण पावला होता. आता यहोशवा नेतृत्व करत होता. आणि यहोशवाच्या काळामध्ये आम्ही बघतो की अमोऱ्याचे 5 राजे, किती राजे? 5 राजे कोणाच्या विरोधात उभे राहिले? इस्रायल आणि यहोशवाच्या विरोधात लढण्यासाठी आले. आणि त्यावेळेस आम्ही बघतो की परमेश्वर इस्रायलाकडून लढत होता. हालेलुया. तर विचार करा, 5 राजे आणि त्यांचे सैन्य किती मोठे असेल, है की नाही? इतके मोठं सैन्य, 5 राजाचं सैन्य, 5 वेगवेगळे राजे, अमोऱ्याचे राजे. आणि हे त्यांच्या सगळ्या सैन्यासहित प्रणो आम्ही बघतो की इस्रायल लोकांसोबत लढण्यासाठी, यहोशवा सोबत लढण्यासाठी आले. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचना 12 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. कोणी दिलं? परमेश्वराने. मग त्यावेळेस एक राजाचं काम कोण करत होता? कोण करत होता? एक राजाचं काम काय आहे? सैन्यासोबत लढाई करणं. परमेश्वर लढाई करत नव्हता का? कारण या वचनामध्ये लिहिले की परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू आयलोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. त्यावेळेस यहोशवा काय म्हटला की हे सूर्या, त्याने सूर्याला आज्ञा केली की तू गिबोनावर काय हो? स्थिर हो, म्हणजे तिथेच थांब, तू हलू नको. त्यानंतर हे चंद्रा तू आयलोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला. सो आम्ही बघतो की यहोशवाच्या बोलण्याच्या द्वारे परमेश्वराने प्राणो काय केलं होतं? सूर्याला थांबवून ठेवलं होतं. म्हणजे विचार करा प्राणो, देवाच्या लोकांच्या बोलण्यात किती सामर्थ्य आहे. जसं ते बोलतात परमेश्वर तसं करतो. हालेलुया.
परमेश्वर त्याच्या सेवकांचे शब्द पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि याची प्रचिती ह्या ठिकाणामध्ये येते की यहोशुआ ज्या प्रकारे बोलला, परमेश्वराने तसंच केलं प्रियानो. सूर्य चंद्र देखील थांबले. आणि आम्ही बघतो की परमेश्वराने जे अमोरी लोक होते प्रियानो, त्या अमोरी लोकांवर इस्रायलाला विजय प्राप्त करून दिला. हालेलुया. 5 राजांवर. कारण परमेश्वर प्रियानो त्यांच्या बाजूने लढत होता. तर प्रियानो, आज तुम्ही त्या प्रभूला तुमचा राजा जर म्हणत असेल, तर कितीही शत्रू तुमच्या बाजूने, तुमच्या विरोधात, तुमच्या बाजूने लढण्यासाठी उभे राहू द्या, परमेश्वर तुमच्यापासून लढेल प्रियानो. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल आणि परमेश्वर तुम्हाला विजय प्राप्त करून देईल. कितीही राजे येऊ द्या, कितीही मोठं सैन्य तुमच्या विरोधात असू द्या प्रियानो, कितीही लोक तुमच्या विरोधात असा, जर परमेश्वर तुमच्या बाजून लढत आहे, तुम्ही परमेश्वराला तुमचा राजा म्हणून स्वीकारलेला आहे की प्रभू ही लढाई माझी नाही तर ही लढाई तुझी आहे. प्रभू ह्या लढाईमध्ये तू मला सहाय्य कर. जसा एक राजा ह्या लढाईमध्ये लढत आहे, प्रभू तू माझ्याकडून लढ. प्रियानो, मी प्रत्येक जण एक आत्मिक युद्ध करत आहोत आणि या युद्धामध्ये लढण्यासाठी आम्हाला एका राजाची गरज आहे प्रियानो. आणि आमचा राजा, आमचा प्रभू, आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. जर आज त्या राजाला तुम्ही तुमच्या पुढे ठेवत आहात प्रियानो, तुमच्या लढाईमध्ये तुम्ही तुमच्या राजाला सामील करत आहात, तर बघा विजय तुमचा आहे प्रियानो. हालेलुया. प्रत्येक युद्धामध्ये विजय तुमचा आहे प्रियानो. कारण तुमचा राजा, जो राजांचा राजा, राजाधिराज परमेश्वर आहे, तो तुमच्या सोबत आहे प्रियानो. ज्या परमेश्वराने यहोशुआला विजय दिला, ते 5 राजे परमेश्वराने यहोशुआच्या हातात दिले प्रियानो. तर परमेश्वर त्या शत्रूला तुमच्या हातात देणार नाही का? जर तुमचा राजा तुमचा परमेश्वर आहे, तर प्रभू निश्चित तुमच्या शत्रूला तुमच्या हातात देणार आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो, अनेक प्रकारचे राजे त्यावेळेस झाले प्रियानो. अनेक वेळेस प्रियानो त्यांनी इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना त्रास दिला प्रियानो, युद्ध केलं, त्यांच्यावर स्वाऱ्या केल्या, परंतु परमेश्वराने त्यावेळेस त्यांना सोडवलं प्रियानो. परंतु कधी कधी प्रियानो स्वतःहून परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या वेगवेगळ्या लोकांच्या हातात दिलं, जसं नबुकदनेस्सर. कारण त्यावेळेस त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा अवमानल्या होत्या. जर परमेश्वराला शत्रूपासून सोडवता येतं, तर शत्रूच्या हातामध्ये पण देता येतं. हालेलुया. जो सोडवू शकतो तो देऊ पण शकतो. पण आमच्यावर अवलंबून आहे की देवाने आमच्यासाठी काय निर्णय करावा, है की नाही. जर आम्ही चांगलं राहिलो प्रियानो, तर परमेश्वर आम्हाला दुष्ट राजांच्या हातात देईल का प्रियानो. जर इस्रायल लोकांनी प्रियानो परमेश्वराच्या आज्ञा केल्या नसत्या, तर नबुकदनेस्सर राजांनी प्रियानो त्यांच्यावर स्वारी करून तो त्यांना बाबेलमध्ये घेऊन गेला असता का? ते गुलामगिरीत गेले असते का? कधीच नसते. ज्या वेळेस प्रियानो इस्रायल लोक परमेश्वराच्या विरोधात गेले, त्यावेळेस परमेश्वराने प्रियानो इस्रायल लोकांना, मग ते पलिष्ठे असू द्या, अमोरी असू द्या किंवा इतर कुठलेही राजे असू द्या, त्यांच्या हातामध्ये दिलं. आम्हाला आवडेल का प्रियानो आमच्या शत्रूच्या हातात जायला? आवडेल का प्रियानो? प्रभू सगळं करण्यासाठी समर्थ आहे, सोडवण्यासाठी पण समर्थ आहे आणि शत्रूच्या हातात देण्यासाठी पण. जो सोडवू शकतो तो दुसऱ्याच्या हातात देऊ पण शकतो प्रियानो. हे सगळं आमच्यावर अवलंबून आहे प्रियानो. देवाच्या विरोधात जाणं म्हणजे शत्रूच्या हातात सापडणं. देवाचं भय बाळगणं, देवाची सहायता मिळवणं म्हणजे शत्रूच्या हातातून सुटका आहे. आम्ही बघतो प्रियानो, जे देवाच्या भयामध्ये जे राजे राहिले, योशफट असेल, हिजकिया असेल, आम्ही बघतो की हिजकिया परमेश्वराचं भय बाळगणारा राजा होता. आणि त्यावेळेस परमेश्वराने प्रियानो हिजकिया आणि हिजकियाच्या लोकांचं रक्षण केलं. परमेश्वराने त्याचा दूत पाठवून त्यांना रक्षण दिलं. जर आम्ही देखील हिजकिया राजासाठी भय बाळगतो प्रियानो, तर परमेश्वर देखील त्याच्या दूताला पाठवून आमचं संरक्षण करतो प्रियानो. हिजकिया राजा परमेश्वराचं भय बाळगणारा होता. आणि आम्ही बघतो की परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की तू आपल्या घराची काय कर, निर्वाह कर, कारण आता तू मरणार आहे. यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितलं होतं. स्वतः परमेश्वराने हा संदेश यशायाच्या द्वारे सांगितला. आम्ही बघतो की यशाया संदेष्ट हा मेजर प्रॉफिट आहे, मोठा संदेश आहे.
त्याच्याद्वारे परमेश्वराने त्याला कळवलं होतं की तू आपल्या घराची निर्वाह कर, कारण आता तू काय होणार आहे, मरणार आहे. परंतु आम्ही बघतो की हिजकियाने भिंतीकर तोड केलं आणि हिजकिया मनस्वी रडला, मनापासून रडला प्रेम. आणि परमेश्वराने लगेच हिजकियाला जाऊन सांगितलं की मी हिजकियाचं आयुष्य 15 वर्षाने वाढवत आहे. ज्या देवाला आमच्या वर्ष कमी करता येतात त्याला वाढवता पण येतं. परंतु हे सगळं आमच्यावर अवलंबून आहे. आमचं आयुष्य कमी करणं किंवा वाढवणं. जर आम्ही परमेश्वराच्या भयात आहो प्रियानो, तर परमेश्वर निश्चित आम्हाला दीर्घायुष्य देतो. परंतु आम्ही देवाच्या भयात राहत नाही, वाईट गोष्टीकडे आम्ही आमचं मन लावतो प्रियानो. आमचं वाईट वर्तणूक असेल तर प्रियानो आम्ही आपोआप आमच्या जीवनाला काय करतो, कमी करतो प्रियानो. ज्या देवाला आयुष्य वाढवता येतं त्याला कमी पण करता येतं, कारण सगळा अधिकार हा आमच्या परमेश्वरावर आहे. सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. असं मी बघतो की प्रियानो अनेक राजे, वेगवेगळे राजे त्या वेळेस झाले प्रियानो. आणि आम्ही बघतो की ज्या वेळेस प्रियानो यहोशवाच्या काळामध्ये अनेक लढाया झाल्या, ते कनानमध्ये आले. आणि त्यानंतर आम्ही बघतो प्रियानो त्या ठिकाणी आल्यानंतर प्रियानो परमेश्वराने शास्ते उभे केले. शास्तीच म्हणजे न्याय इंसाफ करणारे, किंवा त्याला इंग्लिशमध्ये जज म्हटलेलं आहे, न्यायाधीश म्हटलेलं आहे. आणि हे न्यायाधीश किती होते, किती न्यायाधीश परमेश्वराने उभे केले होते सांगता येईल? दबोराबद्दल माहिती, पहिली स्त्री न्यायाधीश तिला म्हटलेले आहे. प्रियानो आम्ही बघतो की यहोशवाच्या काळानंतर प्रियानो यहोशवा मरण पावला. आणि यहोशवाच्या नंतर ज्या इस्रायल लोकांना चालवलं प्रियानो, ज्यांनी इस्रायल लोकांचा न्याय इंसाफ केला, किंवा जे परमेश्वर ज्या प्रकारे त्यांना सांगायचा त्या प्रकारे ज्या लोकांनी नेतृत्व केलं त्यांना काय म्हणायचे, शास्ते म्हणायचे. शास्ते म्हणजेच न्यायाधीश. मोशे नंतर यहोशवा, आणि यहोशवा नंतर शास्ते. आणि शास्ते नंतर आम्ही बघतो की काही काळापर्यंत शमूएलाने इस्रायल लोकांना चालवलं. आणि इस्रायल लोकांना चालवल्यानंतर शमूएलानंतर पहिला राजा झाला शाऊल. सो आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की 12 शास्ते होते. किती होते, किती शास्ते होते, 12. सो आम्ही बघतो की पहिला जो होता प्रियानो तो आहे अथनियल. कोण आहे, आम्ही सर्वजण म्हणूया अथनियल. जोरात म्हणा, जोरात. पहिला शास्त्र कोण आहे, ओके. इस्रायल लोकांचं मिस्रातून बाहेर निघाल्यानंतर नेतृत्व कोणी केलं, मोशेने केलं. मोशे मरण पावल्यानंतर यहोशवाने केलं. यहोशवा मरण पावल्यानंतर शास्ते. आणि पहिला न्यायाधीश कोण आहे, अथनियल आहे. कोण आहे, अथनियल. ज्या प्रकारे शास्ते याचा पहिला अध्याय 11 त्याचं जर हे बघितलं प्रियानो, त्याचं जर टायटल बघितलं अथनियल दबीर घेतो. सो आम्ही बघतो की अथनियल जो आहे तो पहिला शास्ता, पहिला न्यायाधीश आहे. त्यानंतर आहे यहूद. कोण आहे त्यानंतर, जोरात सांगा, जड जाते का, उद्या घ्यायचं का, मग समजते का? राजे, शास्ते, नेते, इस्रायल राजे, यहुदी राजे, आमोराचे राजे, पलिष्टी राजे. गोंधळ करू नका बरं का. सो खूप डीप विषय आहे प्रियानो. जसं तुम्ही समजून घ्याल एक एक गोष्टी, प्रभू तितकं तुम्हाला स्पष्ट सांगेल. आम्ही कोणाला बघत आहोत, शास्त्रांना बघत आहोत. आम्ही फक्त बाकीचे राजे बघितले, अजून इस्रायलच्या राजाकडे गेलो पण नाही आपण. फक्त शौलाला ओळखतोय दुरून. शौलाचं पण जीवन आम्हाला बघायचं आहे. दाविदाला आपण बघितलेलं, बरंच जवळून बघितलेलं आहे. अजून इस्रायल आणि दाविदाच्या घराण्याकडे किंवा यहुदी वंशाकडे अजून गेलो पण नाही आपण. अजून ते राजे बघायचे आपल्याला. आता फक्त शास्ते, जो राजाच्या अगोदरचा जो काळ आहे, ज्यांनी न्यायाधीशपणा केला किंवा ज्यांनी नेतृत्व केलं किंवा एक प्रकारे इस्रायल लोकांना चालवलं, त्यांना शास्ते म्हणतात. आणि ते शास्ते 12 शास्ते होते, एकूण 12 शास्ते होते. त्यानंतर 12 शास्ते नंतर शमूएलाने त्यांचं नेतृत्व केलं आणि त्याच्यानंतर शाऊल पहिला राजा झाला. येते लक्षात, येते ना? अवघड वाटते का?
इस्रायलमधून बाहेर निघाले तेव्हा नेतृत्व कोणी केलं? जोरात सांगा. ओके. मोशे नंतर यहोशवा, यहोशवा नंतर शास्ते, शास्ते नंतर शमूवेल आणि शमूवेलानंतर शाऊल, शाऊल पहिला राजा. आले लक्षात? ओके. मला सिरियल सांगा बरं. इजिप्त पासूनची ही मी जी सिरियल सांगितली ती सांगा. आणि ती सांगा, मिस्रामधून ज्यावेळेस निघाले त्यावेळेस नेतृत्व कोणी केलं? मोशेने केलं. नंतर यहोशवा, शास्ते, नंतर शमूवेल आणि त्यानंतर शाऊल. आंटीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे समजते तुम्हाला सिरियल व्यवस्थित समजते. अजून आपल्याला खूप खूप खोल जायचंय बरं का. सो आम्ही बघतो की 12 शास्ते होते. किती शास्ते होते? 12. अथनियल आहे, यहूद आहे, शमगार आहे. तुम्हाला लिहून घ्यायचं तुम्ही लिहून घेऊ शकता. शमगार आहे, दबोरा आहे, ही एक स्त्री न्यायाधीश आहे, ही पहिलीच एक न्यायाधीश आहे. त्यानंतर गिदोन आहे. गिदोनाबद्दल किती जणांनी ऐकले? गिदोन आहे ना. बरेचदा आपण देवाच्या सेवकांकडून गिदोनाबद्दल की त्याने कशा प्रकारे गव्हाची मळणी करत असताना परमेश्वराने कसं दर्शन दिलं गिदोनाला. त्यानंतर तोला आहे, याईर आहे, इफ्तहा आहे. इफ्तहाबद्दल आपण बघितलं होतं की त्याची मुलगी डफ वाजवत त्याच्या समोर येते, तो परमेश्वराला नवस करतो. आठवतं इफ्तहा? इफ्तहा तो परमेश्वराला नवस करतो की ज्यावेळेस मी युद्ध करून येईल आणि मी जर विजय झालो आणि माझ्या दारातून जो प्राणी येईल तो मी काय करल? तुला अर्पण करेल. सो तुम्ही शास्त्री जर वाचले तर आणखी तुम्हाला व्यवस्थित प्राणू हे जे शास्त्री लोक आहे किंवा जे न्यायाधीश लोक आहे ते तुम्हाला समजतील. ज्या प्रकारे शास्त्री याचा 11व्या अध्यायामध्ये प्राणू इफ्तहाबद्दल लिहिलेला आहे की आमोनाच्या हातातून इफ्ताह इस्रायल लोकांना सोडवतो. ज्या प्रकारे वचन 11 आणि 30 वाचा. 11 आणि 30. मग इफ्ताह गिलादाच्या वडील जनांबरोबर गेला. लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले. तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वर समक्ष परत बोलून दाखवले. वचन 30. इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अमोनी लोकांना माझ्या हाती दिलेस, तर मी अमोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन. मग अमोनी लोकांनी युद्ध करावयाला इफ्ताह याच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले. आरोगेल पासून मिनित पर्यंतच्या 20 नगरात आणि पुढे आबेल करामीपर्यंत त्याने मोठी कत्तल उडवून त्यांना मोड केला. अशा प्रकारे इस्रायल लोकांनी अमोनी लोकांचा नक्षा उतरविला. ओके. या ठिकाणी आम्ही बघतो की इफ्तहा हा देखील एक शास्त्र आहे, एक न्यायाधीश आहे. आणि आम्ही बघतो की इफ्तहाने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस, तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला समोर येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करेन. ह्या जो इफ्ता आहे त्याने काय नवस केला? जो प्राणी माझ्या दारातून येईल तो मी काय करेल? हवन करेल. आणि नंतर वचन 34 मध्ये आम्ही बघतो की इफ्तहा मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवीत व नाचत त्याला समोरे आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती, तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा अथवा मुलगी नव्हती. तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, हाय हाय मुली, तू माझे मन खचविले आहे, तू माझ्यावर मोठे संकट आणले आहे. परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येणार नाही. सो आम्ही बघतो की हा जो न्यायाधीश आहे त्याने हा नवस केला होता की माझ्या दारातून जो प्राणी येईल, मी विजय झालो आणि मी ज्यावेळेस परत येईल आणि माझ्या दारातून जो प्राणी येईल तो परमेश्वरा मी तुला काय करीन? हवन करीन. त्याला वाटलं असेल कदाचित एखादं मेंढरू येईल, एखादा गोरा येईल, कारण त्यावेळेस प्राणू ह्या लोकांचा व्यवसाय मेंढपाळ किंवा पशुपालन त्यांचा मुख्य व्यवसाय होता. कारण आम्ही बघतो की अब्राहमाकडे पण खूप मोठे गुरेढोरे होते, त्याच्यामुळेच लोटाचं आणि त्यांचं काय होत होतं? वारंवार भांडण होत होतं. सो इफ्तहाने असाच विचार केला असेल की कदाचित माझ्या
घरात पशु आहे, एखादा गोरा येईल किंवा एखादं कोकरू येईल आणि मग ते कोकरू आल्यावर मी परमेश्वराला काय करेल, हवन करेल, परमेश्वराला मी ते अर्पण करेल. त्यांनी नवस केला. हालेलुया. परंतु आम्ही बघतो की ज्यावेळेस त्याने अशा प्रकारचा नवस केला आणि ज्यावेळेस तो घरी येतो प्रियानो, त्याची मुलगी काय करते, हातात डफ घेऊन नाचत येते. त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की हा इफ्ताह काय करतो, आपले वस्त्र फाडतो. त्याला खूप दुःख होतं आणि तो म्हणतोस की तू माझ्यावर मोठं संकट आणलेलं आहे, कारण मी परमेश्वराला शब्द दिला आहे की जो माझ्या दारातून प्राणी येईल तो मी परमेश्वरा तुला अर्पण करेन. ज्यावेळेस आपण नवस करतो प्रियानो, आपण पूर्ण विचाराने नवस केला पाहिजे की मी हे करू शकतो का, मी हे देवाला देऊ शकतो का. भावनेच्या आहारी जाऊन किंवा अतिशय उत्स्फूर्त आहो, उत्साही आहो, अशा प्रकारे आम्ही परमेश्वराला कदापिही नवस करू नये. ही गोष्ट आमच्यासाठी खूप घातक ठरू शकते, खूप भयंकर ठरू शकते, जशी ती इफ्ताहासाठी झाली. प्रियानो, आम्ही बघतो की इफ्ताहाने आपल्या मुलीचं अर्पण केलं आणि म्हणून तिच्यासाठी इस्रायली मुली शोक करायच्या. म्हणून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला एखादा शब्द देतो किंवा परमेश्वरासमोर ज्यावेळेस आम्ही बोलतो किंवा परमेश्वराला एखादा नवस जर आम्ही करतो, तर आम्ही खूप विचारपूर्वक परमेश्वराला नवस केला पाहिजे. आमच्या तोंडात जे येईल ते आम्ही कदापिही बोलू नये. कधी कधी आम्ही प्रियानो दुःखाच्या भरामध्ये असतो आणि एखादी गोष्ट आम्ही बोलून जातो की प्रभू मी हे करल, मी ते करल. नाही प्रियानो, ज्या गोष्टी आमच्याकडून होऊ शकतात आमच्या योग्यतेनुसार, आमच्या ऐपतीनुसार प्रियानो, जे आम्ही पूर्ण करू शकतो, असाच नवस आम्ही प्रभूला करावा किंवा त्याच्यापेक्षा न केलेला बरा. तुम्ही फक्त प्रार्थना केली तरी परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल. असं नाही की प्रत्येक गोष्टीला नवस केला म्हणजे देव ऐकेल, असं नाही. म्हणून जर आम्ही नवस करतो प्रियानो, तर आम्ही विचारपूर्वक प्रभूला शब्द द्यावा. ही गोष्ट आम्ही इफ्ताह जो शास्त्र आहे त्याच्या जीवनातून आम्ही शिकतो प्रियानो. सो इफ्ताह आहे, त्यानंतर इस्बाल आहे, आलोन आहे, अब्दोन आहे आणि शमशोन आहे. शमशोन आणि दलीला माहिती आहे. शमशोन ज्याच्या केसामध्ये काय होतं, सामर्थ्य होतं. माहिती ना, माहिती का नाही शमशोन? मला वाटतं याच्यातलं गिदोन, शमशोन, दबोरा आणि इफ्ताह याच्याबद्दल बऱ्याच वेळेस बोललं गेलं. बाकीचे जे शास्त्रे आहेत त्यांच्याबद्दल इतकं बोललं गेलं नाही, परंतु गिदोनाबद्दल माहीत आहे, शमशोनाबद्दल आम्हाला माहीत आहे, त्याचबरोबर इफ्ताहाबद्दल माहीत आहे. आणि ओथनियल जो रिस्पा नाही अक्साचा जो पती आहे त्याच्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की हे सगळे कोण आहे, शास्त्रे. किती शास्त्रे आहेत, 12. आणि त्यानंतर आम्ही बघतो की ह्या लोकांनी प्रियानो इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं, इस्रायल लोकांना चालवलं. त्यानंतर आम्ही बघतो की पहिली शमूएलाचा 7वा अध्याय वचन 7:6. तेव्हा ते मिस्पात जमा झाले व त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतिले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. त्या समयी शमूएल मिस्पात इस्रायलाचा न्याय इंसाफ करीत असे. शास्त्रे म्हणजेच न्याय इंसाफ करणारे. आणि प्रियानो, आम्ही बघतो की ह्या 12 शास्त्रानंतर ज्यांनी न्याय इंसाफ केला किंवा शास्त्रेचं जे काम केलं ते कोणी केलेलं आहे, कोणी केलं, जोरात सांगा, जोरात सांगा, कोणी केलं? सिस्टर जोरात वाचत आहे, माईक घ्या. तेव्हा ते मिस्पात जमा झाले व त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. त्या समयी शमूएल मिस्पात इस्रायलाचा न्याय इंसाफ करीत असे. ओके, शास्त्रानंतर न्याय इंसाफ करण्याचं काम कोण करत होता? शमूएल संदेष्टा. आणि त्यानंतर प्रियानो शमूएल संदेष्टाने हे काम कोणावर सोपवलं होतं? त्याच्या मुलांवर. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 8 मध्ये, अध्याय 8 आणि 1 ते 2. शमूएलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलाचा न्याय इंसाफ करणारे नेमिले. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बेरशेबा येथे ते न्याय इंसाफ करीत असे. आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस
या वचनाचं टायटल आहे इस्रायल लोक राजा मागतात। शमूवेलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलाचा न्याय इंसाफ करणारे नेमिले। त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योयल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते। शमूवेलाला किती मुलं होते? नाव काय? योयल आणि अबिया। आणि पुढे वचनात लिहिले की बेरशेबा येथे न्याय इंसाफ करीत असे। म्हणजे न्याय इंसाफ करण्याचं काम शमूवेलानंतर कोण करत होतं? शमूवेलाचे 2 मुलं करत होते। आणि वचन आम्हाला सांगतं, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही, त्यास पैशांचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करत। नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूवेलाकडे आले। ते त्यास म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही, तर आता इतर सर्व राष्ट्राप्रमाणे आमचा न्याय इंसाफ करण्यास आम्हावर एक राजा नेमा। इथून सुरू झाली एका राजाला मिळवण्याची मागणी। हालेलुया। आणि आम्ही बघतो की पुढे चालून कशा प्रकारे प्राणो परमेश्वर शौलाला राजा बनवतो, कशा प्रकारे शमूवेलाला त्याचे निर्देश देतो, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। ओके, उत्पत्तीपासून राजाचा इतिहास आम्ही बघितला आणि उद्या आपण शौलाला बघणार आहोत की शौल कसा राजा झाला, शमूवेलाने त्याचा कसा अभिषेक केला। ठीक आहे, प्रभू करो प्रियानो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करा। सो आज तुम्ही कुठल्या शिकल्या प्राण? आमचा परमेश्वर हा काय आहे? युगानयुग राजा आहे, तो राजांचा राजा आहे। हे बाकीचे जे राजे आहे ते मानवीय राजे आहे, तो परमेश्वर पुरातन कालापासून आहे, तो प्रतापशाली राजा आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे। लोकांनी पण प्राणो कबूल केलं की प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे। त्याचबरोबर प्राणो आम्ही वेगवेगळे राजे बघितले, अमोऱ्याचा राजा बघितला, बलिष्ठांचा राजा बघितला, अमालेक बघितला, बाशानाचा राजा बघितला, मवाबाचा राजा बघितला। आणि यहोशवाच्या काळामध्ये 5 राजांनी कशा प्रकारे यहोशवासोबत लढाई केली त्या गोष्टी आज आपण बघितल्या। आणि त्यानंतर प्राणो शास्त्रींनी कशा प्रकारे इस्रायल लोकांना चालवलं आणि त्यानंतर शमूवेलाने नेतृत्व केलं, शमूवेलाने न्यायइंसाफ केला। आणि शमूवेलानंतर आम्ही बघतो की जे शमूवेलाची 2 मुलं होते योयल आणि अबिया यांनी न्याय इंसाफ केला, परंतु ते चुकीच्या मार्गाने विपरीत न्याय करायचे। म्हणून प्राण आम्ही बघतो की इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे आणि शमूवेलाकडे एका राजाची मागणी केली। समजलं? काही अडचण आहे का? हे कळालं तर पुढच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित कळतील। सो उद्या आपण इस्रायलचा पहिला राजा बघणार आहोत, त्याचा अभिषेक आपण बघणार आहोत। म्हणून उद्या प्राण तुम्ही सर्वजण या आणि या 7 दिवसामध्ये जर तुम्ही कंटिन्यू राहिले तर प्राण प्रभू आणखी खूप काही गोष्टी तुम्हाला देवाच्या वचनातून शिकवेल। जर आमचा प्रभू हा राजांचा राजा आहे प्राण, तर आम्ही कोण आहोत? राजाचे पुत्र, राजाच्या कन्या आहे। आणि जे एका राजाचं आहे ते सगळं आमचं आहे। हालेलुया। आमचे नेत्र आम्ही बंद करूया प्राण। प्रभूला धन्यवाद देऊया की परमेश्वराने आज त्याच्या वचनाच्या द्वारे प्राण जो राजांचं